आयुष्यात सगळ्यात सोपं काम असतं ते दुसऱ्याला उपदेश पाजणं आणि सर्वात कठीण काम असतं ते दुसऱ्याला पाजलेले उपदेश स्वतःमध्ये अंमलात आणणं. असो, आज मी राखी कुरिअर करत आहे गावी, तर राखी सोबतच इतर सुद्धा काही पदार्थ कुरिअर करत आहे. राखी सोबतच 4 गोष्टी एकत्र गेल्या तर पाठवणाऱ्याला सुद्धा सोपं आणि घेणाऱ्याला त्याहून सोपं. आपल्याला जेव्हा एखादं पार्सल लांबच्या अंतरावर पाठवायचं असतो तेव्हा ते पार्सल व्यवस्थित पॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. पार्सल चारी बाजूने ओपन राहिलं असेल किंवा व्यवस्थित पॅक नसेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. पार्सल पाठवताना कधी पण पोस्टमनच्या दृष्टिकोनाने विचार करायचा. आता मी हे पार्सल मुंबईवरून गावी पाठवत आहे, तर मधल्या वेळी 10 ठिकाणी ते पार्सल इकडनं तिकडे तिकडनं इकडे फिरवलं जातं आणि पोस्टमनकडे हजारो पार्सल असतात, त्यामुळे तो तुमचं पार्सल नीट हाताळणार आहे की नाही ह्याची काहीच खात्री नसते. अशा वेळी तुम्ही तुमचं पार्सल पाठवताना व्यवस्थित पॅक करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे पोस्टमनने कसंही हाताळलं तरी आतल्या वस्तूला काहीच होणार नाही. नावाला पाठवलेल्या पार्सलचा काहीच अर्थ नसतो. देणाऱ्याने व्यवस्थित द्यावं नाहीतर देऊ नये असं मला वाटतं, कारण आपण आपलं कॉमन सेन्स लावायचा. पावसाळी सीझन आहे, आताच्या सगळ्या कुरिअर स्पीड पोस्ट मध्ये फक्त राखी असणार आहे. तर बऱ्याच वेळी असं होतं की काही पार्सल्स मधल्या मध्ये लंपास केले जातात आणि मग आपण म्हणतो की आपण पाठवलेलं पार्सल समोरच्याला गेलंच नाही. पार्सल तुम्ही जर व्यवस्थित पॅक केलं असेल तर समोरच्याला काही कळणार नाही की आतमध्ये काय आहे. तुमच्या पार्सलच्या आतमध्ये जी काही वस्तू आहे त्याची विजिबिलिटी ही पोस्टमनला 0 असली पाहिजे. आता मागच्या आठवड्यात मला पुण्यावरून एक पार्सल येणार होतं, जे मला देण्यात आलं नव्हतं, तरी पण पोस्टमनने तिकडे स्टेटस डिलिव्हर म्हणून अपडेट केलं होतं. वेळ वाया न घालवता लगेच कंप्लेंट रेस केली आणि दुसऱ्याच दिवशी ते कुरिअर माझ्या हातात होतं. आता अथक प्रयत्नांनंतर आपलं हे कुरिअर पॅक करून झालेलं आहे. यासाठी मला खूप मेहनत लागली आहे, खूप वेळ सुद्धा मी यात इन्व्हेस्ट केला आहे आणि अथक प्रयत्नांनंतर आता फायनली माझा नंबर आलेला आहे. चला आता भेटूया पुढच्या शॉटमध्ये.